हे मंदिर पुण्यामध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. हाय, मी पायल. आज आपण पुण्यामधील प्रसिद्ध जागृत देवस्थान चतुर्शृंगी मातेच्या दर्शनाला चाललो आहे. सो मीही चालली आहे आणि तुम्हालाही माझ्यासोबत नेते आहे. सो चला बघूया. दिस इज द OOTD ट्राइंग टू बी Gen Z. आईच्या दर्शनाची वाट आणि निसर्गरम्य वातावरण. हे मंदिर पुण्यामधील गोखले नगरच्या सेनापती बापट रोडवर आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने चालत आहोत. मंदिराच्या एंट्रन्सवर आधी चेकिंग वगैरे होईल आणि मग आपल्याला पुढे जाऊ देतील. हे एक शिवकालीन मंदिर आहे ज्याची रुंदी 125 फूट व उंची 90 फूट इतकी आहे. आता आपण देवीसाठी खण नारळाची ओटी घेऊन लगेच दर्शनाच्या रांगेला लागू, कारण गर्दी फार आहे. देवीसाठी ओटी घेऊन आता आपण दर्शनासाठी निघालो आहोत. आता आपण दर्शनाच्या रांगेला लागलो आहोत आणि समोर तुम्ही गर्दी बघू शकता. लवकर दर्शन होईल असं तर अजिबात वाटत नाही आहे. चतुर्शृंगी मातेचं नाव घेऊन आपण चढायला आता सुरुवात केली आहे आणि मंदिराचं काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन चालूच आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मस्त आहे. थंडावा, शांतता खूप मस्त. मला तर फार आवडलं. अर्धा तास होऊन गेला आहे आणि अजून आपण पोहोचलेलो नाही आहेत. अजून आपण अर्धाही डोंगर चढलेलो नाही आहेत. आणि गर्दी बघा तुम्ही. नवरात्री असल्यामुळे जास्तच गर्दी आहे. तुम्ही आमचे थकलेले चेहरे बघू शकता इथे. 1-1.5 तास रांगेत राहून फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो आहोत. आणि इथे पोचताच जो थकवा शीण होता ना, तो लगेच निघून गेला आहे. बरेच श्रद्धाळू इथे आपला नवस पूर्ण करण्यासाठी आले आहेत. माते त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहा. आता देवीला बघण्याची उत्सुकता अजून वाढली आहे. आणि ती पहा समोर. बोला चतुर्शृंगी माते की जय. हे जागृत देवस्थान जे की 3.5 शक्तिपीठमधल्याच एका देवीचे स्वरूप आहे. चतुर्शृंगीचं मीनिंग वगैरे मला काही माहीत नव्हतं, पण मी माहीत करून घेतलं. चतुर्शृंगी जो की चतु आहे तो एक संस्कृत शब्द आहे ज्याचा मीनिंग आहे 4 डोंगर असलेला किंवा 4 पठार असलेला. मंदिर खूप मोठं आहे. शक्ती आणि विश्वाचं प्रतीक असलेली ही माऊली दुसरी कोणी नाही तर आपल्या वणीच्या सप्तशृंगी मातेचं एक स्वरूप आहे. आणि ती एक काहीतरी स्टोरी आहे की माता सप्तशृंगी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी पुण्यात आली तेव्हा तिने तोच रूप धारण केला, असं काहीतरी आहे स्टोरी. मला पण नेमकं माहीत नाही. चतुर्शृंगी मातेलाच अमरेश्वरी म्हणून पण ओळखलं जातं. मनात श्रद्धा आणि विश्वास असला की देवी नवसाला नक्कीच पावते असं सांगलं जातं. आता दर्शन घेऊन आपण खाली आलो आहोत आणि खाली भरपूर दुकाने, स्टॉल्स आहेत जिथे आपण शॉपिंग करणार आहोत. आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत. बाहेर निघताच बिग बॉसपेक्षा मोठा ड्रामा इथे चालू होता. कोणाची तरी गाडी ठोकली गेली इथे आणि ड्रायव्हर लेडी होती. आय थिंक तिने त्या ऑटोवाल्याला ठोकले. ॲज यू कॅन सी तो गाडीचा बंपर असा खाली पडला डायरेक्ट. तर असा होता चतुर्शृंगी मातेचं दर्शन. आता आपण इथून डायरेक्ट एकविराला जाणार आहोत एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान दर्शन झालं आणि मनाला अगदी अशी शांतता मिळाली आहे ना,
जर तुम्ही विचार करत असाल येण्याचा तर नक्की या, पण नवरात्रीत सध्या नका येऊ कारण खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप. चला आता व्लॉग इथेच एंड करू. टाटा बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.